च्या चिंतनानं आपल्या हातामध्ये प्रसाद पडत असतो. म्हणून भगवंताचं गुणगान गायचं असतं, त्याचं चरित्र सांगायचं असतं. कारण तो पूर्ण आहे आणि जीव अपूर्ण आहे. या जीवाला अपूर्ण जीवाला पूर्ण होण्याकरता आपल्याला पूर्णत्वाकडे गेलं पाहिजे, हे चिंतन आहे. जशी वाहणारी नदी जोपर्यंत समुद्राला पोहोचत नाही तोपर्यंत तिच्या जीवनाची परिपूर्णता नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तिला आपल्या जीवनात पूर्णता हवी असेल तर तिने समुद्राला जाऊन भेटावं. मग जीव अपूर्ण आहे आणि अपूर्ण असलेल्या जीवाला पूर्णांक मिळवायचा असेल तर जो पूर्ण आहे त्याच्याकडे जाणे. आणि भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण आहेत, राम प्रभू पूर्ण आहेत. पण रामाला आपल्याला प्रसाद देता येत नाही. त्याचं कारण त्यांच्या हातात त्यांचं जीवन नाहीये. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दाविन नामा म्हणे. काही करायचा अधिकार त्यांच्या जीवनात उद्धार करणं त्यांच्या हातात नाही. म्हणून तर त्यानं लंका सुद्धा स्वतःनं दिली नाही, त्यांना नाही देता आलं. पण पुढचा ऐका, भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण आहेत. सोपं करतो. शाळेमध्ये 2 शिक्षक असतात, सहशिक्षक असतात, दोघांना पगार तेवढाच, ज्या फॅसिलिटी असतात दोघांना सारख्याच असतात. पण एक हेडमास्टर असतो आणि एक फक्त शिक्षक असतो. पण शाळेत जर दाखला काढायचा झाला तर शिक्षकाची सही नाही लागत, कुणाची लागते? भगवान श्रीकृष्ण या शाळेचे काय आहेत? हेडमास्टर आहेत. ते पूर्ण आहेत. आणि म्हणून पूर्णाला मिळाल्याशिवाय शून्य माहिती आहे का तुम्हाला? शून्य, या शून्यावरती आपण अधिक करून अजून शून्य टाकला, शून्याची किंमत किती होईल? किती होईल? 2 होईल. मग त्या शून्याच्या पुढे अजून शून्य टाकता, इथून करता करता मी कंजूसपणा करत नाही, आपण कळव्यापर्यंत जाऊ. शून्यावरती शून्य टाकत टाकत गेलो, शून्याची किंमत किती झाली? शून्यच आहे. मग त्या शून्यानं मोठं व्हावं वाटत असेल तर त्या शून्यानं एकाला समर्पित झालं पाहिजे. एका जनार्दनी एकपणे उभा. एकमेवा द्वितीयम ब्रह्म, फक्त ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला आपलं जीवन समर्पित करायचंय. जोपर्यंत समर्पित होत नाही तोपर्यंत या शून्य जीवाला तोपर्यंत किंमत नाही. त्यानं पूर्ण होणे सोपं